महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची कमतरता भासू लागलेली आहे आणि याच पेट्रोल आणि डिझेलसाठी वेगवेगळ्या पेट्रोल पंपवर लाईन्स लागलेले आहेत, मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत। आता या संदर्भात आपण धाराशिवचे पालकमंत्री असलेले प्रताप सरनाईक यांच्याशी बोलणार आहोत। सर, धाराशिव जिल्ह्यात देखील इतर जिल्ह्यांप्रमाणेच पेट्रोल आणि डिझेलची कमतरता जाणवू लागली आहे। अनेक पेट्रोल पंप्सवर मोठमोठ्या रांगा आहेत। मुख्यतः शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होतोय कारण की त्यांच्या ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नाही आणि शेतीची कामं आता सुरू करायची आहेत। नाही, वस्तुस्थिती आता खरं तर शेतकऱ्यांची पेरणीची आता वेळ आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी डिझेल मिळतं आणि काही ठिकाणी मिळत नाही। ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहे। बऱ्याच लोकांनी जर त्यांना 100 लिटर हवं असेल तर त्यांनी 500 लिटर 200 लिटर अशा प्रकारे साठा ठेवलेला आहे। बेकायदेशीरित्या साठा साठवणंसुद्धा फार चुकीचं आहे आणि अशा प्रकारच्या सूचनासुद्धा आमच्या मंत्री महोदयांनी दिलेल्या आहे। माननीय मुख्यमंत्री ह्या प्रकरणी स्वतः जातीनं लक्ष घालून शेतकऱ्यांना कसं ट्रॅक्टरसाठी किंवा इतर सुविधांसाठी डिझेल मिळेल याची दक्षता घेत आहेत। परंतु साठे बाजार करणाऱ्यांनी मात्र एवढा मोठ्या प्रमाणात साठा करू नये ह्या मताचे आम्ही आहोत आणि तशा प्रकारच्या सूचनासुद्धा आम्ही देतो आहोत। पुढील महिना दीड महिना तरी आपल्याला डिझेल पेट्रोलचा तुटवडा तरी आपल्या राज्यामध्ये किंवा प्रामुख्यानं आपल्या देशामध्ये होणार नाही याची दक्षता आदरणीय पंतप्रधान आणि आमचे मुख्यमंत्री घेत आहेत। परंतु तरीसुद्धा काळजी म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी सुद्धा लवकरात लवकर जेवढं हवं तेवढंच डिझेल घ्यायला हवं। मी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भातल्या सूचनाही केलेल्या आहेत। परंतु जरी काही अडचण असेल तर पालकमंत्री म्हणून निश्चितपणे मी शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील। अशी परिस्थिती आहे धाराशिवमध्ये देखील की ज्यांना जास्त गरज आहे किंवा ज्यांना जी गरज आहे त्या अर्धच डिझेल किंवा अर्धच पेट्रोल दिलं जात आहे। त्यामुळे रेशनिंगच्या दुकानात जशा लाईन असतात तशा लाईन या अनेक पेट्रोल पंपवर लागलेल्या आहेत। शेतकऱ्यांना जेवढं डिझेल पाहिजे तेवढं 100% डिझेल मिळेल। फक्त एवढंच आहे की जास्त आम्ही डिझेलच्या पेट्रोल पंप धारक जे आहेत त्यांना सुद्धा सूचना केलेल्या आहे की साठे बाजार ज्या मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे तसं होऊ देऊ नका। लोक धास्तावलेले आहेत, घाबरत आहेत की नाही भविष्यामध्ये पेट्रोल डिझेल मिळणारच नाही म्हणून ते साठा करून ठेवत आहेत। असं नाही आहे की ते साठा मोठ्या प्रमाणात करून त्याचा व्यवसाय करत आहेत, परंतु काही अशी लोक आहेत व्यवसाय करणारे, परंतु प्रामुख्यानं लोक घाबरून का होईना पण साठा करून घेतात। त्यामुळे भविष्यामध्ये दुर्घटनासुद्धा काही घडू शकतात जर साठा मोठ्या प्रमाणात केला तर। त्यामुळे आम्ही तर आवाहन करतो, मंत्री म्हणून मी स्वतः आवाहन करतो, पालकमंत्री म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, परंतु हा काळा बाजारसुद्धा रोखायला हवा आणि साठा जो आहे त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं। पेट्रोल पंप आणि डिझेल पंप धारकाने त्यांना जेवढं आवश्यक आहे तेवढंच डिझेल द्यायला हवं। पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेले आहेत। आपल्याकडे जे खातं आहे परिवहन त्यामध्ये एस टी येतं, एस टी महामंडळ येतं। एस टी मुख्यतः डिझेलवर चालते, त्यामुळे आधीच तोट्यामध्ये आहे, आधीच अनेक प्रॉब्लेम्स आहेत, त्यात आता डिझेलची दरवाढ झालेली आहे। मग हा जो तुटवडा आहे किंवा हा जो डिफरन्शिएट आहे तो आणखीन मोठा वाढणार आहे आता तोट्याचा। काय करणार आहात, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहात का? ऑलरेडी वाढलेलं आहे। तुम्हालाही कल्पना आहे की आम्ही वर्षाला जवळजवळ 3400 कोटीचं डिझेल खरेदी करतो इंडियन ऑइलकडनं। आम्ही आत्ताच जो आमचा 3 रुपये 10 पैसे डिझेल वाढलं होतं त्यामुळे आमचं 124 कोटी रुपये वर्षाला नुकसान होणार होतं। परत काल 90 पैसे वाढलं म्हणजे जवळजवळ 4 रुपये आता ते डिझेल वाढलेलं आहे आणि 4 रुपयाचं कॅल्क्युलेशन केलं तर 150 कोटीपेक्षा जास्त आम्हाला आजच्या तारखेला तुटवडा होईल। भविष्यामध्ये अजून काय दर वाढतील की नाही हेही आम्ही सांगू शकत नाही। आम्ही सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवू नये। मी परवाच मंत्रालयामध्ये आमच्या सगळ्या एस टीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली, कारण शेवटी आमच्या 14,250 गाड्या आम्हाला रस्त्यावर आणायच्या आहे, लोकांना सुविधा द्यायच्या आहेत, सेवा द्यायची आहे। असं असताना डिझेलचं जर वाढ झाली तर सध्या परिस्थितीमध्ये तरी आम्ही कुठल्याही प्रकारे भाडेवाढ करण्याचं धोरण स्वीकारलेलं नाही, परंतु काही पातळीवर जर आम्हाला केंद्र आणि शासनाकडनं मदत जर मिळाली नाही तर आमचासुद्धा नाईलाज होईल। परंतु मे महिन्यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारची दरवाढ करण्याचा निर्णय हा आमच्या एस टी महामंडळानं घेतलेला आहे। म्हणजे मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करणार आहात का? कारण की तेच शेवटी महत्त्वाचं चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांना काही आम्ही राजस्थानच्या धर्तीवर आम्हाला वॅटमध्ये सवलत द्यावी ही सुद्धा मागणी केली। अनेक अजून सर्वसामान्य जनतेला सुविधा मिळाव्या ह्यासाठी आम्ही काही पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत। मुख्यमंत्रीसुद्धा ह्या परिवहन विभागावर जातीनं लक्ष ठेवून आहेत आणि ते सुद्धा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर कसे काय आम्हाला सवलत मिळेल, सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता घेत आहेत। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार यांनी सातत्यानं लोकांना आवाहन केलं आणि आव्हानाला जनतेनं पण प्रतिसाद दिला आहे. आपण आता गेल्या 8 दिवसापासून बघतोय की रस्त्यावर जवळजवळ 20 ते 25% गाड्या ह्या कमी झालेल्या आहेत. म्हणजे लोकांनी सुद्धा आव्हानाला प्रतिसाद दिला आणि त्याचबरोबर मेट्रो, रेल्वे, एसटी किंवा बसने प्रवास ते लोक करतायत. काही ऑनलाईन पद्धतीनं आपलं कामकाज करतायत. त्यामुळे लोकांनी सुद्धा नागरिकांनी 100% पंतप्रधान आणि आमच्या सरकारच्या सगळ्या मंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्यायला सुरुवात केलेली आहे. आम्ही जनतेबरोबरच महायुतीचं सरकार आहे. जनतेला जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो. आपल्यालाही कल्पना आहे मुख्यमंत्री स्वतः गाडीचे आणि त्यांचे विमानाचे सगळे जे गाडीचे जे ताफे आहेत ते कमी केले आहेत. माझ्याकडे 6 गाड्या होत्या, मी स्वतः फक्त 2 गाड्या पोलिसांच्या ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री सुद्धा दिल्लीला काल विमानानं जात असताना खाजगी विमानानं न जाता शासकीय विमानानं न जाता जनरल जे लोक जातात त्याच विमानानं गेलेले आहेत. जेवढं करता येईल तेवढे आम्ही प्रयत्न करतोय. वर्क होम ही जी भूमिका आहे ती एस टी महामंडळाच्या माध्यमातून आणि RTOच्या माध्यमातून सुद्धा आम्ही पाळतोय. त्याचबरोबर आठवड्यातून 1 दिवस नो व्हेकल डे आम्ही पाळणार आहोत, जेणेकरून आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना त्या संदर्भातली जनजागृती करायला संधी मिळेल आणि अशा अनेक उपाययोजना जेणेकरून डिझेल आणि पेट्रोलची कशी बचत करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. दोन राजकीय प्रश्न आहेत. एक तर एकनाथ शिंदे यांच्या मार्फत बातमी आहे किंवा यांच्या इथून बातमी आलेली आहे, सूत्रांची माहिती आहे की आता सगळ्याच मंत्र्यांचं पुनरावलोकन केलं जाणार आहे. 2.5 वर्षांचा तो कालावधी सांगितला होता. 2.5 वर्षाच्या कालावधीचं पुनरावलोकन केलं जाईल आणि प्रत्येकाचं काम कोणी किती काम केलं हे देखील एकनाथ शिंदे तपासणार आहेत. काय वाटतं याच्यावर? आणि ज्यांचं परफॉर्मन्स कमी असेल त्यांची कदाचित बदली होऊ शकते. बघा, एक गोष्ट सांगतो, प्रताप सरनाईक वैयक्तिकरित्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जे पद दिलेलं आहे ते माझ्या आयुष्यातील सर्वोच्च पद मला दिलेलं आहे. दिलेल्या पदाचा मान सन्मान ठेवून त्या पदाच्या माध्यमातून जनतेची कशी सेवा होईल, त्यांना सुविधा कशा प्राप्त करता येईल, आपल्याला दिलेल्या मंत्रिपदाचा फायदा जनतेला होण्याबरोबरच आमच्या पक्षाला कसा होईल यासाठी मी कडाक्षानं ती जबाबदारी घेतो आणि त्या पद्धतीने पुढे चाललेलो आहे. राहिला प्रश्न 2.5 वर्षाच्या कार्यकाळाचा, एकनाथ शिंदे साहेबांनी 3 महिन्यापूर्वीच आम्हाला सगळ्या मंत्र्यांना सांगितलेलं आहे तुमचा कार्य अहवाल काय काय काम केलं, कशा पद्धतीने काम केलं याची माहिती मला द्या. त्यामुळे दर 1.25 वर्षामध्येच ते कार्य अहवाल सगळ्या मंत्र्यांचा घेत आहेत आणि शेवटी पक्षाचे प्रमुख म्हणून ते जे निर्णय घेता येईल ते निर्णय हे आमच्यासाठी अंतिम असतात. जर त्यांनी सांगितलं की बाबा तुमचा परफॉर्म चांगला आहे तर आम्हालाही त्या गोष्टीचा आनंद होईल. ज्यांचा परफॉर्म नसेल चांगला त्यांना त्या सूचना करतील आणि चांगलीच जास्तीत जास्त त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील. एक शेवटचा प्रश्न, राहुल गांधी यांनी रायबरेलीमध्ये एक टीका केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे गद्दार आहेत. त्यांनी थेट ही विरोधी पक्ष नेते या पदावरून त्यांनी टीका केलेली आहे. काय वाटते, पंतप्रधान आणि गृहमंत्री गद्दार आहेत का? प्रामुख्यानं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मला कीव येते राहुल गांधींची. म्हणजे भावनेच्या भरामध्ये बोलत असताना ते शब्दप्रयोग कसा वापरावा, कोणाबद्दल वापरावा हे तर खरं तर विरोधी पक्षाच्या नेत्यांना जाणीव ठेवणं गरजेचं आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून देशामध्ये आज जी परिस्थिती आहे ती खरोखर शरद पवारांसारख्या नेत्यानं त्यांची तारीफ केलेली आहे की अतिशय चांगल्या प्रकारे युद्धजन्य परिस्थिती ह्या जागतिक असतानासुद्धा ते चांगल्या प्रकारे हाताळणी करतायत आणि त्यामुळे भारत एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश असतानासुद्धा जगामध्ये एक नंबरचा देश आहे लोकसंख्येच्या बाबतीत, तरीसुद्धा आपली अर्थव्यवस्था त्यांनी ढासळू दिली नाही. आदरणीय अमितभाई शहा त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहून ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मंत्रिमंडळाला वेगवेगळ्या बाबतीतली उपाययोजना करून अर्थव्यवस्थेला चालना कशी मिळेल ह्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि अशा वेळेस विरोधी पक्षाचा नेता म्हणून जर राहुल गांधी अशा पद्धतीनं वक्तव्य करत असेल तर त्या वक्तव्याचा मी निषेध करतो. संजय राऊत असं म्हणतायत की नरेंद्र मोदी यांनी जी प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत नॉर्वेच्या त्या प्रश्नांना किंवा तिकडच्या पत्रकारांना, तर ते घाबरून पळाले. इंडियामध्ये पण भारतात पण ते उत्तर देत नाही, पत्रकार परिषद घेत नाही, विदेशात जाऊन पण पत्रकार परिषद घेत नाही. नेमकं काय चाललंय असा प्रश्न विचारत संजय राऊत. बघा, संजय राऊत साहेब रोज सकाळी काही ना काय बोलता. आज सकाळी मी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना बोललो की तुम्ही हे असं काहीतरी बोलता आणि नंतर मग तब्येत तुमची बिघडते आणि तुम्हाला मग नंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो किंवा हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. आजच सकाळी मी त्यांना सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे चुकीच्या प्रकारचे वक्तव्य करून स्वतःच्या हृदयाला स्वतःच्या शरीराला ताण देऊ नका. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला शिका. एक लास्ट प्रश्न, आष्टीकर
जाऊन भेटले होते. त्यानंतर 4 खासदार जे आहेत उभाटाचे, हे जाऊन आपल्या मंत्र्यांना किंवा म्हणजे उद्योगमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांना भेटलेले आहेत. तुम्हाला पण भेटले. मग मग हा प्रश्न हा आहे की मग ऑपरेशन टायगर सक्रिय आहे का? नाही, ऑपरेशन टायगर हा एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये 24 तास 365 दिवस असतो. खासदार आले भेटले, आमदार आले भेटले म्हणजे ऑपरेशन टायगर आहे का? सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जो उभाटाचा कार्यकर्ता आहे, तो इतर पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्याला जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये जर यायचं असेल तर आम्ही नाही कुठे म्हणणार. चांगल्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे. बाकीच्या पक्षांनी सगळी दुकानच बंद केलेली आहे आणि आम्ही मात्र अतिशय चांगल्या प्रकारे जर महाराष्ट्रामध्ये काम करत असेल आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर सगळ्यांचा विश्वास असेल तर चुकीचं काय. परंतु आमचं ऑपरेशन टायगर फक्त खासदार किंवा आमदार किंवा नगरसेवकांसाठी मर्यादित नाही. आमचं ऑपरेशन टायगर 365 दिवस 24 तास हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी खुलं आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर प्रताप सरनाईक बातचीत करत होते आपल्याशी आणि डिझेल आणि पेट्रोलच्या मुख्य मुद्द्यावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ते म्हणजे सरकार पूर्णतः सपोर्ट करते, पूर्णतः काळजी घेते, पण साठेबाजांनी पेट्रोल आणि डिझेलचा साठा करू नये असं आवाहन त्यांनी केलं आणि जर असं काही आढळलं तर त्यांच्यावर कारवाई करणार असं देखील त्यांनी सांगितलं आहे. तुर्तास एसटीची दरवाढ ही डिझेलच्या दरवाढीमुळे करणार नाही असं देखील त्यांनी मान्य केलेलं आहे. कॅमेरामॅन अरविंदसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे.